तर मित्रांनो, ही जी काही तुम्ही इमारत पाहताय किंवा जो काही परिसर पाहताय तो आहे पंतनगर घाटकोपर पूर्व येथील परिसर. जो काही प्रकल्प आहे मित्रांनो, अदानी द व्ह्यू हा जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा स्कीम कोड क्रमांक 550 आणि 553 असे दोन प्रकारचे स्कीम कोड आहेत. इथे अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट दोन उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो. आणि अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 11 घरे आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 11 घरे 19 घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि नेमकं हे प्रकल्पाची सगळी विजिट आम्ही लवकर करतोय. पण एकंदरीत हा जो काही प्रकल्प या ठिकाणी म्हाडाच्या म्हणजे खाजगी विकासकांची विकास नियंत्रण नियमावलीतील घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जी अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत मित्रांनो. म्हणून अनेक जण याची विचारणा करत होते, अनेक जण जात आहेत, साईड विजिट करत आहेत. पण लक्षात घ्या, हा म्हाडाचा प्रकल्प नसून हा प्रायव्हेटचा प्रकल्प आहे. पण इथे काही खाजगी घरे ही म्हाडाला लॉटरीसाठी मिळालेली आहेत. तर मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला सातत्याने कमेंट्स येत होत्या की जे काही अदानी रिअल इस्टेटचा जो प्रकल्प आहे, म्हणजे म्हाडाची ज्या ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत तेथील साईट विजिट करा किंवा जे काही अदानीचा प्रकल्प आहे त्याची मला माहिती द्या. कारण त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो LIG उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणून मित्रांनो, आपण जो काही अदानीचा प्रकल्प आहे पंतनगर घाटकोपर या प्रकल्पावर आपण लवकरच साईट विजिट करून संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. मागे तुम्ही पाहता मित्रांनो, हाच आहे अदानीचा प्रकल्प आणि याच ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नेमका हा प्रकल्प कसा आहे, आतमध्ये कोणत्या कोणत्या सोयीसुविधा आहेत, सॅम्पल फ्लॅट कसे आहेत, एकंदरीत प्रकल्पाची जे काही माहिती आहे ती कशी आहे, हे सगळं आपण लवकरच घेऊन येणार आहोत. कारण मित्रांनो, आता लॉटरीची तारीख जवळजवळ येत आहे आणि अनेक जण आता फॉर्म भरण्याच्या गडबडीमध्ये आहेत आणि अनेकदा कमेंट्स केल्या जातं की सर लवकर तुम्ही व्हिजिट करा. तर आपण त्याची सुद्धा लवकरच व्हिजिट करणार